This is our new concept, that is shape of a liquid on a solid surface. In this concept, we have discussed on the formation of a drops on the plain solid surface. When small amount of a water dropped on a plain solid surface, the water will either spread down or make a liquid drops. Here, interface between liquid and air, also interface between solid and air is taken into account. म्हणजेच आपल्याला असणारे बाउंड्रीज आहेत, कुठल्या कुठल्या ग्राही धरायचे आहेत. हा T1 फोर्स आहे, T2 फोर्स आहे आणि हा T3 फोर्स आहे. हे तिन्ही फोर्सच्या बाउंड्रीज कुठल्या कुठल्या आहेत? T1 जो फोर्स आहे ते बाउंड्रीज कुठल्या आहेत, त्याचा इंटरफेस कुठला आहे? T1 हा सॉलिड आणि लिक्विड ह्या इंटरफेसमध्ये असणारा फोर्स T1 आहे. T2 फोर्स जो आहे, जो आकृतीत बघतोय आपण, T2 फोर्स इकडे दिसतोय, इथेही आकृती आहे त्याच्यामध्ये पण दिसतोय. T2 फोर्स कशामध्ये आहे? सॉलिड अँड एअर इंटरफेस मधला आहे. तिसरा फोर्स दिसतोय आपल्याला T3, तो काय आहे? लिक्विड आणि एअर मधला आहे. हे तिन्ही फोर्स आपण इथं ग्राह्य धरत आहे. ओके, लाईट थीटा be the angle of contact. Theta is the angle of contact between solid and liquid. Here we know that the three forces. First force is the T1, which is equal to, it is the force due to surface tension. T1 फोर्स हा सरफेस टेन्शन मुळे लागणारा फोर्स आहे. ड्यू टू द सरफेस टेन्शन्स ऑन और ॲट, कुठे लागतो? कुठल्या इंटरफेस मध्ये? T1 हा सॉलिड आणि लिक्विड इंटरफेस मधला, ॲट सॉलिड लिक्विड इंटरफेस मधला आहे. सेकंड फोर्स जो आकृतीत दिसतोय आपल्याला T2, इथे आहे T2, हा पण T2 आहे. T2 पण काय आहे? फोर्स आहे. कोणामुळे आहे? ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट. T2 हा फोर्स सॉलिड आणि एअर इंटरफेस मधला, इंटरफेसचा अर्थ बाउंड्री. फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲट सॉलिड एअर इंटरफेस. थर्ड फोर्स दिसतो आपल्याला आकृतीमध्ये T3, जो T3 फोर्स इथं आहे किंवा इकडे आहे. हा T3 फोर्स कुणाकुणामधला फोर्स आहे? तर इट इज द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट लिक्विड अँड एअर इंटरफेस. Okay, if liquid drop is in equilibrium, then that three forces are tangential to that liquid drop due to the surface tension. कारण सरफेस टेन्शन मुळे लागणारा जो फोर्स असतो तो ऑलवेज टँजेन्शियल लागतो. मग प्रत्येक फोर्स हा टँजेन्शियल लागतोय त्या लिक्विड ड्रॉपला, तर त्याचे डायरेक्शन आपण पाहू शकतो इन द फिगर. T1 ची डायरेक्शन इकडे आहे, T2 ची डायरेक्शन त्याच्या अपोजिट आहे, T3 ची लिक्विडच्या त्या ड्रॉपला टँजेन्शियल आहे. ह्या तिन्हीच्या आपल्याला डायरेक्शन फिगरमध्ये दिसत आहेत. मग ह्याच्यावरून मी एक इक्वेशन तयार करू शकतो. कुठलं आहे बघा, तर मला T1 फोर्स दिसतो इकडे आणि T2 त्याच्या अगेन्स्ट दिसतोय, म्हणजे दोघे एकमेकांच्या अगेन्स्ट आहेत. T1 मधून मी T2 सबस्ट्रॅक्ट करेन आणि T3 फोर्स जो आहे, ओके, एखादी डायग्राम काढून तुम्हाला दाखवतो मी. आपल्याला डायग्राम मध्ये दिसतंय, काय दिसतंय हो? ओके, आपला फर्स्ट फोर्स लागत होता T1 इकडे
T2 हा T3, तर T1 जो फोर्स आहे त्याच्या अगेन्स्ट फोर्स जो आहे T2 मी T1 मधून सबस्ट्रॅक्ट करतो, कारण डायरेक्शन दोघांचे एकमेकांच्या विरुद्ध आहे. तिसरा फोर्स T3 दिसतोय आपल्याला, त्याचे मी रिझॉल्युशन ऑफ वेक्टर केलं. ओके, अलॉंग एक्स ऍक्सिस, अलॉंग वाय ऍक्सिस. ओके, अलॉंग एक्स ऍक्सिस मी काय घेतोय बघा, हा T3 जो फोर्स आहे वेक्टर, तो अलॉंग मी एक्स ऍक्सिसला घेतोय. तर हा जो अँगल मिळेल, हा थिटा असेल तर हा पण थिटा, सेम अँगल मिळतात आपल्याला. तर तो मी स्प्लिट अप केला T3 अलॉंग विच ऍक्सिस, एक्स ऍक्सिस. म्हणजे मला T3 जो मिळतोय, T3 विच अँगल्स वी कॅन टेकन आउट, कॉस अँगल, T3 कॉस थिटा. मग ह्या T3 कॉस थिटाची पण डायरेक्शन दिसते, ती T1च्याच डायरेक्शनला आहे. म्हणून मी प्लस करेन T1 मध्ये तो फोर्स T3 कॉस थिटा. इथपर्यंत अंडरस्टँडिंग होते तुम्हाला? ओके, मला फाइंड आउट करायचा आहे तो कॉस थिटा, कॉस अँगल फाइंड आउट करायचा आहे हा. तर मी काय करेन बघा, T2 हा निगेटिव्ह आहे, इक्वल टू साइनच्या पलीकडे गेला तर काय होईल, T2 पॉझिटिव्ह होईल. T1 इक्वल टू साइनच्या अलीकडे आहे, मी पलीकडे नेला तर T2 मधून तो T1 सबस्ट्रॅक्ट म्हणजे निगेटिव्ह होईल. इकडे काय राहिलं, T3 कॉस थिटा. मला फक्त फाइंड आउट करायचंय कॉस थिटा. तर मी हा T3 कॉस थिटाला मल्टिप्लाय आहे, इक्वल टू साइनच्या पलीकडे घेऊन गेलो तर काय मिळेल मला, cos theta which is equal to T2 minus T1 divided by T3. This equations is very important. So using these equations we can solve the four conditions. We can write these equations that side, cause of we can solve the four conditions here. Okay. आपल्याला जे इक्वेशन्स फाइंड आउट झालं होतं ते काय होतं इक्वेशन, T2 minus T1 divided by T3 which is equal to काय होतं, cos theta. This is our equation first. Using these equations we can solve the four conditions, that is formations of drop or not, or it will either spread down or not. That four conditions we can find by using these equations. Okay, so first case we can write here, case first. केस फर्स्ट मध्ये बघा मी काय घेतोय, if T2 is greater than T1 and T2 minus T1 which is less than T3. इक्वेशन फर्स्ट मध्ये बघा, जर T2 जो आहे आपला त्याची व्हॅल्यू सांगितलं काय, T1 पेक्षा जास्त आहे T2, आणि त्या T2 मायनस T1 ची जी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा T3 ची जर व्हॅल्यू जास्त असेल तर कॉस थिटा जो मिळतोय आपल्याला तो ऑलवेज काय मिळेल, here value of cos theta is positive and angle made is angle जो आपल्याला मिळेल तो काय मिळेल, acute angle मिळेल, acute angle. बघा अजून एकदा सांगतो, लक्ष द्या. cos theta which is equal to T2 minus T1 divided by T3 हे इक्वेशन फर्स्ट आपण ज्यावेळी इक्विलिब्रियम फॉर्मेशन्स होत असेल ड्रॉप मॉलिक्युल्स त्यावेळेस असताना आपण घेतलेल्या फोर्सेस वरून हे इक्वेशन क्रिएट केलं. त्या इक्वेशन मध्ये फर्स्ट कंडिशन घेतोय आपण, जर T2 ची व्हॅल्यू T1 पेक्षा जर अधिक असेल, जास्त असेल, आणि T2 मायनस T1 ची व्हॅल्यू ह्या T3 पेक्षा जर जास्त असेल, म्हणजे T3 ची व्हॅल्यू जास्त आहे ह्या T2 मायनस T1 पेक्षा,
तर मिळणारा जो अँगल आहे हा थिटा जो आहे कॉस थिटा, त्याची व्हॅल्यू आपल्याला पॉझिटिव्ह मिळेल. आणि जर ती पॉझिटिव्ह मिळत असेल तर मिळणारा जो अँगल आहे तो ॲक्यूट अँगल आपल्याला फॉर्मेशन होईल. केस सेकंड काय सांगते बघा. केस सेकंड, इफ इथे मी काय घेतोय बघा, T1 ग्रेटर घेतलाय, T2 इज लेस दॅन T1 अँड T2 minus T1 which is T1 minus T2 which is less than T3. ही कंडिशन्स आहे सेकंड. बघा सेकंड कंडिशन्स मध्ये मी काय सांगतोय, इथे T1 ग्रेटर घेतलाय, T1 ची व्हॅल्यू ग्रेटर घेतली. अजून T1 मायनस T2 ह्याची जी व्हॅल्यू आहे ही T3 पेक्षा लहान असेल तर येणारा आन्सर जे आहे आपलं निगेटिव्ह मिळेल. म्हणजेच हिअर व्हॅल्यू ऑफ कॉस थिटा इज निगेटिव्ह. फर्स्ट स्टेजला आपल्याला पॉझिटिव्ह मिळत होती, कारण अँगल पॉझिटिव्ह असेल त्यावेळी अँगल मिळतो, ॲक्यूट अँगल मिळतो. इथं व्हॅल्यू आपल्याला निगेटिव्ह मिळते, म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर थिटा लाइज बिटवीन 90 डिग्री अँड 180 डिग्री, 90 अँड 180 डिग्री ह्या दोघांच्या मध्ये कुठेतरी तो लाइज होईल. मग मला सांगा, जर थिटाची व्हॅल्यू हा 90 आणि 180च्या कुठेतरी लाइज होत असेल तर तो अँगल ॲक्यूट असेल का ऑप्ट्यूस असेल, लघु कोण असेल का विशाल कोण असेल. 90 अंशापेक्षा छोट्या कोणाला, 90 अंशापेक्षा छोट्या कोणाला आपण ॲक्यूट अँगल म्हणतो. हा 90 आणि 180च्या कुठेतरी लाइज आहे, म्हणजे हा कोण वाढत चाललाय, म्हणजे ऑप्ट्यूस आहे. म्हणजे इथे मिळणारा जो अँगल आहे आपल्याला, अँगल मेड इज फॉर्म्ड अँगल इज लिहिलं तरी चालते. अँगल मेड इज ऑप्ट्यूस. इथे मिळणारा जो अँगल आहे तो विशाल कोण मिळेल. वर आपल्याला मिळत होता ॲक्यूट अँगल. सेकंड कंडिशन समजली. तिसऱ्या कंडिशनवर जायचं. केस थर्ड. केस थर्ड मध्ये काय घेतोय बघा मी, T2 minus T1 which is equal to T3. बघा T2 minus T1 ह्याची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढीच व्हॅल्यू इक्वल टू T3 ची असेल. म्हणजेच T2 minus T1 ची व्हॅल्यू जर मी 5 पकडली आली तर T3 ची व्हॅल्यू सुद्धा इक्वल टू सांगितली, म्हणजे ती किती असली पाहिजे, 5. सो 5 1 5, 5 1 5. Then here we can find the cos theta's value is 1. We know that cos thetaची व्हॅल्यू 1 कधी येते हो, cos 0 असेल तर, म्हणजे तिथं मिळणारा अँगल असेल तो आपल्याला 0 अँगल असेल तर cos thetaची व्हॅल्यू 1 मिळते. म्हणजे इथं सांगू शकतो आपण अँगल मेड इज 0. अँगल इज 0. Angle is 0. And last case we can discuss, case number 4. Case number 4 काय हो, T2 minus T1 which is greater than T3. T2 minus T1 is greater than T3. तर आपल्याला जी मिळणारी व्हॅल्यू आहे, तर आपल्याला जी मिळणारी व्हॅल्यू आहे T2 minus T1 which is greater than T3, तर काय होईल, ही जर वरचा छेद जास्त आलाय आणि अंश जो आहे, अंश जास्त आहे आणि छेद कमी आहे, ओके, न्यूमरेटर इज ग्रेटर, डिनॉमिनेटर इज स्मॉल, सो वी गेट द व्हॅल्यू. याची व्हॅल्यू जर जास्त आली तर ह्याच्यापेक्षा काय असेल, समजा वर 10 घेतलं आणि 10 पेक्षा ऑब्विसली ही काय असणार आहे, T3 छोटी सांगितली तिथं, म्हणजे समजा 6 घेऊ 5 घेऊ, 5 घेतली, 5 5 2 म्हणजे वय 1 पेक्षा जास्त येते व्हॅल्यू. T2 minus T1 ची व्हॅल्यू जर मी T3 पेक्षा जास्त घेतली तर इथं मिळणारा कॉस थिटा जो आहे तो काय मिळेल, ग्रेटर दॅन 1. जर कॉस थिटा ग्रेटर दॅन 1 मिळत असेल तर ही कंडिशनच पॉसिबल होऊ शकत नाही, कारण
कॉस्टची व्हॅल्यू ही ऑलवेज लाईज बिटवीन 0 अँड 1, ती 1 पेक्षा कधी ग्रेटर नसते. दिस कंडिशन इज नॉट पॉसिबल. दॅट कंडिशन 4 इज नॉट पॉसिबल. हिअर लिक्विड इज स्प्रेड डाऊन. ओके, यू अंडरस्टँड?